दारवा येथे वर्षावासानिमित्त तथागत आणि त्यांच्या धम्मस्थळांचा इतिहास या ग्रंथाचे पठण शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील गोपाळनगर येथे वर्षावासानिमित्त आणि त्यांच्या धम्मस्थळाचा इतिहास या ग्रंथाचे पठण व विवेचन करण्यात आले। या कार्यक्रमाचे पठण व विवेचन अशोकराव पुंडलिकराव वानखडे सर यांनी केले। या ग्रंथाची सुरुवात त्रिशरण व पंचशिलाने करण्यात आली आणि बौद्ध धम्माच्या संस्कार विधीप्रमाणे यावेळी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्त्री व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची समाप्ती आशीर्वाद गाथेने झाली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शा. द. रोकडे सर होते। उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाला मीराताई मनवर, शुभ्रमाला वाघमारे, सुशीला देशपांडे, विशाखा बिदाडे, सविता वीर, शालुताई खडसे, सरला मनोहर, सरोज वानखडे, करुणा मेश्राम, वर्षा गडलिंग, कमल बहादे, निशा धवणे, छाया मनोहर, पद्माताई मेश्राम, रश्मी डोईफोडे, काजल भगत, रंजना इंगळे इत्यादी महिला उपस्थित होत्या। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी दारवा तालुका प्रतिनिधी ज्योतिताई रोकडे। महाकवी तथागत सम्यक समृद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर तसेच तमाम बहुजनवादी महापुरुष ज्यांनी शोषित पीडित वंचितांसाठी कार्य केलं आणि या देशातील ह्या विश्वातील अंधश्रद्धा अज्ञान पाखंडवाद दूर केला, त्या सर्वांना कोटी कोटी त्रिवार वंदन। तर मी आता जी गाथा पटलेली आहे उठस लोकधम्मेही, तर या जीवनामध्ये 8 लोकधम्म आहे। 8 लोकधम्म कोणती असेल? सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती। तर आपल्या जीवनामध्ये तथागतांनी सांगितलं की ज्यावेळेस 38 मंगलसूत्राचा उपदेश करायचा होता, एक देवता आली श्रावस्तीला जेतवनामध्ये आणि विनंती करू लागली तथागतांना की हे तथागता, सर्वात मंगल उत्तम कोणते आहे? तर तथागतांनी 38 प्रकारचे मंगल म्हणजे चांगले कार्य, कुशल चित्त सांगितले का जीवनामध्ये ह्या 38 गोष्टी प्रत्येक मनुष्याने केल्याच पाहिजे। जर त्या केल्या तर त्याचं जीवन पवित्र होते, सुखी होते। तर त्यापैकी ही एक मंगल मी तुम्हाला सांगितलं। तर आपल्या जीवनामध्ये जर हे 8 लोकधम्म निर्माण होत असेल तर चित्तं यसन कंपती, थोडीशी चित्त कंपायमान होऊ देऊ नका, थोडीशी चित्त इकडे तिकडे जाऊ देऊ नका। लाभ आणि हानी झाली तरी चित्त जाग्यावर ठेवायचं, चित्त बिघडू द्यायचं नाही। यश आणि अपयश आलं तरी समान भावनेनं बघायचं आणि सुख आणि दुःख आलं तरी समान भावनेनं बघायचं। हे आपल्या पाठीमागं चिकटलेलंच आहे आणि म्हणून तथागतांनी सांगितलं मेत्ता भावना सभ्ये सत्ता सुखी होंतु। जे आपण माय पटिपतिया जाती जरा मरण महा परिमोचसा इमेन पुण्य कवेन मामे बाल समागम संत समागमो होंतु यावनि पानपत्या देव वसन्तु कालेन सत्सम्पत्ति हेतुः हितो भवन्तु लोकस राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरंजीवन्तु सद्धम्म लोको होन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरंजीवन्तु सद्धम्म लोको होन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरंजीवन्तु सद्धम्म लोको होन्तु सुखी सदा लोको होन्तु सुखी सदा लोको होन्तु सुखी सदा। विदुरयान देवरूप सुजीव निमल चक्षु कबीरघोष गौरवर्ण सुखाय अभय चित्त निभय काम सुरत धम्म सुपेन विरत रज सुजन नेत्रं भीमरावं सरामि भीमराव